नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण पेपर 2चे अगदी महत्त्वाचे असे विषय असणारा इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र, ज्यामध्ये आपण चांगल्या मार्काने स्कोअर करू शकतो असे हे विषय आज मी घेऊन आलेली आहे. आणि आपल्याला 15 मिनिटांमध्ये 100 प्रश्न फटाफट पाहायचे आहेत. तर चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया. प्रश्न पहिला, मी फक्त योग्य पर्यायच वाचणार आहे. प्रश्न पहिला बघूया. 1857च्या उठावाचे तात्कालिक कारण काय होते? तर याचं योग्य उत्तर आहे एनफिल्ड रायफलची काडतुसे, पर्याय क्रमांक ब. नेक्स्ट प्रश्न क्रमांक दुसरा, ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे राजा राममोहन रॉय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1873. आणि याची स्थापना कोणी केली असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर असणार आहे महात्मा ज्योतिराव फुले. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4, गुलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले? तर गुलामगिरी हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1885. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 6, काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबई या ठिकाणी भरले होते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले? तर याचे योग्य उत्तर आहे अमृतसर. लक्षात ठेवा, अमृतसर. प्रश्न क्रमांक 9, असहकार चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1920. 1920 असहकार चळवळ लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 10, दांडी यात्रा कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1930. 1930. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11, छोडो भारत चळवळ कधी सुरू झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1942. प्रश्न 12, आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोणी केले? तर याचं योग्य उत्तर आहे सुभाषचंद्र बोस. प्रश्न 13, रौलेट कायदा कोणत्या वर्षी आला? तर याचं योग्य उत्तर आहे 1919. प्रश्न 14, विधवा पुनर्विवाह कायदा कोणाच्या काळात मंजूर झाला? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 15, सतीबंदीचा कायदा कोणी केला? तर याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड बेंटिक. बघा, विधवा पुनर्विवाह म्हणले की लॉर्ड डलहौसी आणि सतीबंदी म्हणले की लॉर्ड बेंटिक. प्रश्न 16, मराठा वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? तर याचे योग्य उत्तर आहे इंग्रजी. नेक्स्ट, केसरी वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? तर याचे योग्य उत्तर आहे मराठी. प्रश्न 18, बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली? तर याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड कर्झन. प्रश्न 19, अभिनव भारत ही क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे सावरकर, विनायक दामोदर सावरकर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20, चंपारण्य सत्याग्रह कोणाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ थांबवण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे असहकार चळवळ. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22, कैसरे ए हिंद ही पदवी कोणी परत केली? तर याचे योग्य उत्तर आहे महात्मा गांधी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 23, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे 1906. मुस्लिम लीग म्हणले की 1906. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24, मवाळ गटाचे प्रमुख नेते कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले. प्रश्न क्रमांक 25, जहाल गटाचे प्रमुख नेते कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. प्रश्न 26, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 27, भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28, खिलाफत चळवळीचे नेते कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे अली बंधू. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29, वेदांताकडे परत चला हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? तर हे ब्रीदवाक्य स्वामी दयानंद सरस्वती यांचे आहे.
आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर याचं योग्य उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण? तर याचं योग्य उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32. भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे लोकमान्य टिळक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33. पॅरिस पीस कॉन्फरन्स कधी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1919. प्रश्न क्रमांक 34. रशियन राज्यक्रांती कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर आहे 1917. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 35. औद्योगिक क्रांतीची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर याचं योग्य उत्तर आहे इंग्लंड. आता बघा भूगोलावर आधारित प्रश्न असणार आहे. पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग सर्वाधिक कुठे असतो? तर याचं योग्य उत्तर आहे विषुववृत्तावर. नेक्स्ट महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे कळसुबाई. नेक्स्ट भारताचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मान्सून प्रकारचे. पुढचा प्रश्न बघूया. जगातील सर्वात मोठी नदी कोणती? तर याचं योग्य उत्तर आहे ॲमेझॉन. पुढचा 40वा प्रश्न बघूया. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बुलढाणा जिल्हा. प्रश्न क्रमांक 41. भारताच्या मध्यातून कोणते वृत्त जाते? तर याचं योग्य उत्तर आहे कर्कवृत्त. प्रश्न क्रमांक 42. सह्याद्री पर्वताला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? तर याचं योग्य उत्तर आहे पश्चिम घाट. 43. खनिज तेलासाठी कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे? मुंबई हाय, दिग्बोई, अंकलेश्वर, वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 44. जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 46. कोकण किनारपट्टीला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे अप्रांत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 47. भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेषांशावरून ठरवली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे 82.5 पूर्व. प्रश्न क्रमांक 48. डोंगर प्रदेश म्हणून महाराष्ट्रातील कोणता विभाग ओळखला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे विदर्भ. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? तर याचं योग्य उत्तर आहे आंबोली या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 50. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे गुरु. पृथ्वीचा उपग्रह कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे चंद्र. भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनिच वेळ यात किती अंतर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 5.5 तास. प्रश्न क्रमांक 59. कोणत्या राज्यात सर्वाधिक वने आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 60. सिल्वर रेव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? तर अंडी. कशाशी संबंधित आहे? अंडी. प्रश्न क्रमांक 61. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर सहारा. प्रश्न क्रमांक 62. भारतातील तांब्याचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य कोणते? तर याचं योग्य उत्तर आहे राजस्थान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 63. सह्याद्रीच्या रांगा कशा प्रकारच्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे ब्लॉक पर्वत. काळी मृदा कोणत्या पिकासाठी योग्य असते? कापूस. पुढचा प्रश्न. भारताचे दक्षिण टोक कोणते?
तर याचं योग्य उत्तर आहे इंदिरा पॉइंट. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 66. कोणत्या नदीला महाराष्ट्राची गंगा असे म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे गोदावरी. प्रश्न क्रमांक 67. नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? तर नागार्जुन धरण हे कृष्णा नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 68. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी काय वापरतात? रिश्टर स्केल वापरतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 69. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे भारत. प्रश्न क्रमांक 70. मानवनिर्मित कालवा कोणता? तर पनामा, सुएज, किल वरील सर्व. तर याचं योग्य उत्तर आहे ड वरील सर्व. नेक्स्ट आता आपण नागरिकशास्त्रावर 30 प्रश्न बघणार आहोत. संविधानाचा स्वीकार कधी करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 रोजी. भारतीय संविधान कधी अंमलात आले? तर याचं योग्य उत्तर आहे 26 जानेवारी 1950 रोजी. राष्ट्रपतींचा काळ किती वर्षाचा असतो? तर राष्ट्रपतींचा काळ हा 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपतींचा काळ हा किती वर्षाचा असतो? तर राष्ट्रपतींचा काळ हा 5 वर्षाचा असतो. नेक्स्ट पुढचा प्रश्न. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती असतात. मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे अमेरिका. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 76. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे? तर याचं योग्य उत्तर आहे राज्यसभा. प्रश्न क्रमांक 77. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती? तर याचं योग्य उत्तर आहे किमान वय 25 वर्ष. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 78. सरपंच कोणाला राजीनामा देतात? तर याचं योग्य उत्तर आहे पंचायत समिती सभापती. प्रश्न क्रमांक 79. महाराष्ट्रात जिल्हा परिषदांची संख्या किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 34. प्रश्न क्रमांक 80. भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर याचं योग्य उत्तर आहे पंडित नेहरू. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 81. कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कलम 17. प्रश्न क्रमांक 82. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 83. निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमान्वये होते? तर याचं योग्य उत्तर आहे 324. प्रश्न क्रमांक 84. समान नागरी कायदा कोणत्या कलमात आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कलम 44. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 85. राष्ट्रपतींना शपथ कोण देतो? तर याचं योग्य उत्तर आहे सरन्यायाधीश. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 86. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 87. विधानसभेचा कार्यकाळ किती? तर याचं योग्य उत्तर आहे 5 वर्ष. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 88. माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी आला? तर याचं योग्य उत्तर आहे 2005. प्रश्न क्रमांक 89. संविधानातील प्रस्तावना हा कशाचा आरसा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे संविधानाचा. प्रश्न क्रमांक 90. भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नवी दिल्ली. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 91. लोकशाहीचा चौथा स्तंभ कोणाला म्हणतात? वृत्तपत्रे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 92. संविधानात एकूण किती वेळा दुरुस्ती होऊ शकते? तर याचं योग्य उत्तर आहे संसदेच्या निर्णयानुसार. प्रश्न क्रमांक 93. नोटा पर्याय कधी सुरू झाला? NOTA. तर याचं योग्य उत्तर आहे 2013. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 94. धनविधेयक सर्वप्रथम कोठे मांडले गेले? तर याचं योग्य उत्तर आहे लोकसभा. प्रश्न क्रमांक 95. राज्याचा प्रमुख कोण असतो? तर याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 96. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड रिपन. प्रश्न क्रमांक 97. जागतिक शांतता कशाशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे युनो. प्रश्न क्रमांक 98. उपराष्ट्रपतींना पदावर दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे संसद. कोणाला अधिकार आहे? संसद. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 99. कॅग ची नियुक्ती कोण करते? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. आणि शेवटचा
प्रश्न क्रमांक 100. भारताचा प्रथम नागरिक कोण? तर याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती. तर शिक्षक मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत धन्यवाद.